नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुधीर कुमार तुमचं स्वागत करतो या नवीन पार्टमध्ये. ट्रेन ना ट्रेन ट्रेन हा टॉपिक भरपूर एक्झाममध्ये येतो, परीक्षेत येतो आणि भरपूर कोणाला प्रॉब्लेम जातो. तर मी ट्रेन हा एकदम सोप्या पद्धतीत तुम्हाला शिकवणार आहे. एकदम सोपं. एकाच मेथडने सगळे क्वेशन सॉल्व्ह होतात. ठीक आहे. जवळपास आपण जसे जॉमेट्रीचे पार्ट शिकवून आलेलो तसेच ट्रेनचा पण पार्ट स्टार्ट करता एकच फॉर्म्युला लागणार नाही बेटा. ठीक आहे. तर ट्रेन आहे काय? ट्रेनमध्ये चालतं का? तर बेटा बघा, ट्रेन जो असतो, ट्रेनमध्ये फॉर्म्युले लागतात. कोणते फॉर्म्युले लागतात? तर बेटा 5/18 चा एक लागतो, जो प्रति सेकंदाचा प्रति सेकंदच्या हिशोबाने चालतो आणि दुसरा बेटा किलोमीटरसाठी 18/5. ठीक आहे. आणि याच्यामध्ये फार पोरांची प्रॉब्लेम जाते, म्हणजे खूप गफलत होते. ठीक आहे. तर तुम्हाला मी कोणताच फॉर्म्युला सांगणार नाही सगळ्यात पहिली गोष्ट. मी फक्त तुम्हाला एक गोष्ट सांगितली ती गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच्यावर पूर्ण ट्रेन अवलंबून आहे. ठीक आहे. कोणती मेथड आहे ते सांगतोय. बघा बेटा, काय आहे फक्त एक लक्षात ठेवायचं. 1 किलोमीटर 1 किलोमीटर म्हणजे काय होतं बेटा? 1000 मीटर. किती मीटर? 1000 मीटर. क्लिअर आहे? दुसरी गोष्ट, 1 तास म्हणजे किती होते? 60 मिनिटं. ठीक आहे. आणि पुन्हा 1 तास म्हणजे किती होते? 3600 सेकंद. ठीक आहे. तर तुम्हाला लक्षात काय ठेवायचं बेटा? 1 तास म्हणजे 3600 सेकंद आणि 1 किलोमीटर म्हणजे काय होते? 1000 मीटर. क्लिअर आहे? जर एखादी गाडी 90 किलोमीटर प्रति तास चालत असेल, म्हणजे काय बेटा? हे 90 किलोमीटर झाले आणि हे काय झाले? तास झाले. आणि जर तुम्हाला सेकंद दिले, 10 सेकंद दिले असेल. किती सेकंद दिले असेल? 10 सेकंद. तर तुम्ही काय कराल? या किलोमीटरला मीटरमध्ये म्हणजे कसं? 90 आता किती? 90,000. ठीक आहे. 90 किलोमीटर. 90 किलोमीटर गुणाकारात किती? 1000. म्हणजे किती झाले? 90,000 आणि 1 तास म्हणजे किती? 90,000 मीटर किती तासामध्ये? एका तासात. म्हणजे किती? 3600 सेकंदमध्ये. हे किती? सेकंद केले. क्लिअर आहे? आता 10 सेकंदात म्हणजे किती? सेकंदवाली गोष्ट सेकंदच्या ठिकाणी. बस एवढंच. समजलं का? प्रॉब्लेमवरून अजून छान समजलं आहे. क्लिअर आहे? तर काय लक्षात ठेवायचं बेटा? 1 किलोमीटर म्हणजे 1000 आणि 1 तास म्हणजे किती? 3600 सेकंद. क्लिअर आहे? समजलं? प्रकार नंबर पहिला बेटा. काय म्हणतो बघा. 300 मीटर लांबीची गाडी. किती मीटर? आता अजून एक गोष्ट. बघा बेटा, मी प्रत्येक टाइपचे 4 क्वेशन घेणार आहे. किती? 4. त्यातले मी तुम्हाला 2 सोडून दिले. 2 किंवा 3 सोडून दिलाय. 1 तुम्हाला करायचा आहे. कळलं का? प्रत्येक टाइपचे 4 क्वेशन घेणार. त्यातले 3 मी सोडून देईन. 1 तुम्हाला करायचा आहे. ठीक आहे? 1 तुम्ही करायचं आहे. मी करणार नाही. ठीक आहे? हां. तर बघा बेटा, मी डायग्रामॅटिक पण सांगतो. 300 मीटर लांबीची रेल्वे. किती मीटर? 300 मीटर लांबीची रेल्वे. किती मीटर लांबीची? 300 मीटर. 300 मीटर लांबीची रेल्वे 90 किलोमीटर प्रति तास. किती? 90 किलोमीटर. 90 किलोमीटर प्रति तास. वेगाने गेल्यास एका खांबाला म्हणजे हा एक खांब. आता हा खांब पण राहू शकते, हा खांब पण राहू शकते, हा पोल पण राहू शकते, हा पोल पण राहू शकते, खांब पण राहू शकते, पोल पण राहू शकते. किती सेकंदमध्ये पार करते? किती सेकंदात पार करते? म्हणजे याला पार करायला किती सेकंद लागणार आहे म्हणजे. ठीक आहे. हा प्रश्न आहे क्वेश्चनचा. तर सोपा आहे, एकदम सोपा. काय करायचं मला सांगतो. 90 किलोमीटर म्हणजे किती? 90 किलोमीटर म्हणजे 90,000. किती? 90,000. किती सेकंदात? एका तासात. बघा बेटा. 90 90 किलोमीटर आहे तर काय केलं मी? मीटरमध्ये केलं. काय कशामध्ये केलं? मीटरमध्ये. ठीक आहे. आता 90 मीटर कशामध्ये? एका तास. 1 तास म्हणजे किती? 3600 सेकंद. किती सेकंद? 3600 सेकंद. क्लिअर? ठीक आहे. आता तुम्हाला काय म्हणतो? 300 मीटर. गाडीची लांबी किती आहे? 300 मीटर. गाडीची लांबी 300 मीटर म्हणजे किती? हे मीटरच्या खाली मीटर. हे 300 मीटर. किती सेकंदात पार करेल? कळलं का? क्रॉस मल्टिप्लाय. 300 गुणाकार किती? 3600 भागीला किती? 90,000. किती हजार? 90,000. हे 90 1, 2, 3, 4 क्लिअर? 4 शून्य गेले, हे 4 शून्य गेले. बरोबर आहे. 9 एके 9, 9 चोक 36. म्हणजे 4 तर किती? 12. किती आली? 12 सेकंद. कळलं का? कळलं? समजली गोष्ट आहे? समजली असेल. नाही समजली काय प्रॉब्लेम नाही. पहिला प्रॉब्लेम. 12 सेकंद उत्तर आहे. किती सेकंद उत्तर आहे? 12 सेकंद. क्लिअर आहे? समोर जाऊया. सेम क्वेश्चन. बघा बेटा, काय म्हणतो? ट्रेनची लांबी किती आहे?
500 मीटर. ट्रेनची लांबी 500 मीटर. ठीक आहे. किती स्पीड आहे तिची? 72 किलोमीटर. किती स्पीड आहे? 72 किलोमीटर प्रति तास. म्हणजे एका तासात 72 चालतं ते. तर किती वेळात ओलांडेल? म्हणजे काय? वेग काढायचा. कशात दिलाय? सेकंदमध्ये दिलाय. कशामध्ये दिलाय? सेकंदमध्ये. ठीक आहे. सेम 72 आता किती केलं? 72,000. का केलं? कारण की वेग सेकंदमध्ये काढायचा. तर 72,000 हे मीटर. एका तासात म्हणजे काय? 1 तास हा 1 तास. 1 तास म्हणजे किती? 3600 सेकंद. किती सेकंद? 3600 सेकंद. बरोबर आहे? हां. मग किती लांबीची किती आहे ट्रेनची? 500 मीटर. 500 मीटर आता किती लिहिलं? बरोबर 500 मीटर. ची लांबी किती? सॉरी ती किती सेकंद आहे? तर 500 गुणाकारात किती? 3600 भागीला किती? 72,000. ठीक आहे. हे 3 गेले, हे 2 आणि हा 1. 36 एका 36 आणि 36 दुने 72 म्हणजे 50 भागीला किती? 2. तर किती येणार आहे? 25. किती उत्तर येणार आहे? 25 सेकंद. कळलं का? कळलं? कळलं? कळलं असेल. 100% कळलं असेल. आता प्रॉब्लेम नाही. सेम तिसरा क्वेश्चन काय म्हणतो? 36 किलोमीटर स्पीडने ट्रेन धावत आहे. किती किलोमीटरने? 36 किलोमीटर प्रति तास. ट्रेनची लांबी किती आहे? 800 मीटर. ट्रेनची लांबी किती आहे? 800 मीटर. आणि काय म्हणते? एका खांबाला एक खांब आहे. हा खांब आहे. हा खांब आहे. एका खांबाला किती वेळात ओलांडेल? पुन्हा सेकंदमध्ये दिलेला आहे. कशात दिलंय? सेकंदमध्ये. तर काही प्रॉब्लेम नाही. किती आहे? 36 आहे तर किती? 36,000. किती सेकंदमध्ये? 36,000 मीटर. किती सेकंदमध्ये? 3600 सेकंदमध्ये. ठीक आहे. तर 800 मीटरची गाडी. गाडीची लांबी किती? 800 मीटर. मीटरच्या खाली मीटर आलं पाहिजे. बस किती सेकंदमध्ये किती येणार आहे? 800 गुणाकारात 3600 भागीला 36,000. किती हजार? 36,000. हा गेला, हे गेले. हा 0 गेला, हा 0 गेला. उरला किती? 80. तर 80 आन्सर किती येणार आहे? 80 सेकंद. किती सेकंद? 80 सेकंद. कळलं का? कळलं? आता काही डाऊट राहिला नाही पाहिजे माझ्या मते. डाऊट पाहिजे का आता? आता डाऊट नाही पाहिजे. क्लिअर आहे? क्लिअर आहे? हां. हं. चौथा क्वेशन. चौथ्या क्वेश्चनकडे वळूया आपण. ठीक आहे? 2 मिनिटं होल्ड करा. बघा बेटा. चौथा क्वेश्चन. ठीक आहे? चौथा क्वेश्चन काय म्हणतो? 1800 मीटर लांबीची रेल्वे. किती मीटरची? 1800 मीटर लांबीची रेल्वे. 108 किलोमीटर प्रति तास वेगाने गेल्यास खांबाला किती वेळात ओलांडेल? तर बेटा हा तुमच्यासाठी ना HW आहे. म्हणजे काय? होमवर्क. हा तुम्ही करून बघा. ठीक आहे? समजलं का? हा क्वेश्चन तुम्ही करून बघा. ठीक आहे? समोर चाललो. प्रकार नंबर 2. बघा बेटा, प्रकार नंबर 2 काय म्हणतो? बघा, प्रत्येक क्वेश्चनसाठी मी तुम्हाला काही वेगळ्या-वेगळ्या गोष्टी करून दिलेल्या आहेत. ठीक आहे? फक्त तुम्हाला त्याच्यावर काम करायचं आहे. रेल्वे टॉपिक खूप कठीण आहे लोकं म्हणतात, पण मी म्हणतो खूप सोपा टॉपिक. जवळपास त्याचे 6-7 पार्ट बनलेले आहेत. आणि 6-7 मध्ये तुमची पूर्ण रेल्वे खतम होऊन जाईल. क्लिअर आहे? तर प्रकार नंबर 2 बघा काय म्हणतो. एक रेल्वे 108 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 14 सेकंदात ओलांडते. आता ऐकून घ्या. ही रेल्वेची स्पीड किती आहे? 108. 108 किलोमीटर प्रति तास. एका खांबाला म्हणजे कोणता? हा खांब आहे. हा खांबाला किती सेकंदात ओलांडते? 14 सेकंदात ओलांडते. किती सेकंदात? 14 सेकंदात. तर रेल्वेची लांबी किती? 108 किलोमीटर प्रति तास म्हणजे किती? 108 हजार म्हणजे किती? 3 शून्य. हे मीटर आहे तर मीटर. किती? किती सेकंदात? 1 तास. हा काय तास? एच म्हणजे काय? तास. तास म्हणजे किती? 3600 सेकंद. किती सेकंद? 3600 सेकंद. बरोबर आहे? तर 14 सेकंद. बघा बेटा सेकंदच्या खालीच बरोबर सेकंद दिलं मी. 14 सेकंदात तिची किती मीटर चालेल? हे लांबी विचारली आहे.
तर काय 108,000 गुणाकारात 14 भागीला किती 3600. हे 2 शून्य, हे 2 शून्य. 36 36, 36 त्रिक 108 है ना? 14 त्रिक 42 किती 42 म्हणजे त्या ट्रेनची लांबी किती आली 420 मीटर. किती मीटर? 420 मीटर. कळलं का? कळलं? रिपीट करायची गरज आहे काही? काहीच गरज नाही बेटा. बहुत सोपं आहे. काय म्हटलं 108 किलोमीटर दिलं तर मी काय केलं मीटरमध्ये कन्व्हर्ट केलं. 1 तास म्हणजे किती 3600 सेकंद. तर 14 सेकंदात त्या गाडीची लांबी निघेल. तर काय केलं 108,000 गुणाकारात 14 सेकंद भागीला 3600. तर आन्सर किती आलं 420 आलं. किती आलं 420. क्लिअर? पुन्हा सेम क्वेश्चन. एक रेल्वे 50 किलोमीटर प्रति तास वेगाने म्हणजे 50 किलोमीटर वेगाने खांबाला 54 सेकंदात पाळते. तर 50 किलोमीटर म्हणजे किती? 50 किलोमीटर म्हणजे 50,000 मीटर. किती मीटर? 50,000 मीटर. क्लिअर आहे? एका खांबाला 3600 काय? 1 तास म्हणजे किती? 3600 सेकंद. क्लिअर आहे? एका खांबाला किती सेकंदमध्ये? 54 सेकंदमध्ये. किती सेकंदमध्ये? 54 सेकंद. म्हणजे 54 सेकंदमध्ये किती? ठीक आहे? तर 50,000 गुणाकारात किती? 54 भागीला किती? 3600. हे 2 शून्य गेले, हे 2 शून्य गेले. 18 दोन्ही 36. 18 त्रिक 54. 2 गुणाकारात किती हे? हे 500 हे किती? 25 येणार. 25 येणार आहे. 25 त्रिक 75 आणि हा एक शून्य होता, हा शून्य, हा शून्य लावून द्या बेटा. म्हणजे त्या ट्रेनची लांबी किती आली? ट्रेनची लांबी आली 750 मीटर. किती मीटर? ऑप्शन नंबर डी. ऑप्शन नंबर डी. कळलं का? कळलं? डाऊट याच्यामध्ये? बघा बेटा, पोलीस भरती राहू द्या, सरळ सेवा राहू द्या किंवा इतरत्र कोणता पण एक्झाम राहू द्या. रेल्वेचा क्वेश्चन येतो आणि तो क्वेश्चन तुम्ही उडवणार आहे याच्यानंतर. ठीक आहे? आपली गॅरंटी आहे बेटा. आपण 100% सांगतो की रेल्वेचा क्वेश्चन तुमचा चुकणार नाही म्हणजे नाही. गॅरंटी आहे. क्लिअर आहे? फक्त तुम्ही जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल ना, रिक्वेस्ट आहे सगळ्यांना. जर व्हिडिओ आवडत असेल ना, तर प्लीज लाईक करा यार. कारण की मी खूप मेहनतीने व्हिडिओ बनवतो आणि तुमचा लाईक पण तेवढंच इम्पॉर्टंट राहते माझ्यासाठी. ठीक आहे? मी माझे 100% देऊन राहिलो. तुमच्याकडून पण तेवढीच अपेक्षा करतो की जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज लाईक करा. नाही आवडत असेल तर काही प्रॉब्लेम नाही. पण जर आवडत असेल ना तर खरंच लाईक करा. ठीक आहे? क्वेश्चन नंबर 7. सेम क्वेश्चन आहे. एक रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला 25 सेकंदात ओलांडते. बघा बेटा, 72 आहे तर काय केलं मी पुन्हा तेच 72 आलं तर काय केलं 72,000 मीटर प्रति तास म्हणते. प्रति तास म्हणजे काय बेटा 1 तास. 1 तास म्हणजे किती? 3600 सेकंद. किती सेकंद? 3600 सेकंद. क्लिअर आहे? तर खांबाला 25 सेकंद म्हणजे किती? 25 सेकंदात. 25 सेकंदात गाडीची स्पीड ही लांबी निघेल. हा किती आहे? स्पीड किती आहे? 72 किलोमीटर प्रति तास. लांबी माहिती आहे का? लांबी माहिती नाही. फक्त काय माहिती आहे आपल्याला? 25 सेकंद. काय सेकंद? 25 सेकंद. ठीक आहे? तर काय करू? त्यांचा गुणाकार म्हणजे किती? या दोघांचा गुणाकार. 72,000 गुणाकार किती? 25 भागीला किती? 3600. हे 2 शून्य, हे 2 शून्य. 36 एका 36, 36 दुणे 72, 25 दुणे 50 आणि हे किती येणार आहे? 500. म्हणजे त्या ट्रेनची लांबी किती होती? त्या ट्रेनची लांबी होती बेटा 500 मीटर. किती मीटर होती? 500 मीटर. ऑप्शन नंबर ए पहिलं. कळलं का? नंतर सेम चौथा क्वेश्चन. बघा बेटा, हा पण तुम्हाला काय करायचा आता? HW. किती डब्ल्यू? HW. म्हणजे 4 प्रॉब्लेम मधले 3 प्रॉब्लेम मी तुम्हाला करून देईन. 1 प्रॉब्लेम तर तुम्हाला करायचा आहे. कळलं? कळलं? डाऊट आहे कोणाला? नसेल तर तुम्ही कमेंट करा बेटा. पण प्लीज बघ हा सोडवा क्वेश्चन. सेम ऑप्शन नंबर प्रकार नंबर 3. प्रकार नंबर किती? 3. ठीक आहे? प्रकार नंबर 3 मध्ये बघूया काय म्हणतो. आता बघा बेटा, काय म्हणतो 600 मीटर लांबीचे ट्रेन. आता बघा आपण पहिले एक्सप्लेन करू. किती? आता तुम्हाला काय दिलं? ट्रेनची लांबी. ट्रेनची लांबी किती दिली आहे? 600 मीटर. 600 मीटर एका खांबाला. एक खांब आहे, हा खांब आहे. खांबाला किती? 36 सेकंदात ओलांडते. किती सेकंदात? 36 सेकंदात. तर काय काढायची?
त्या गाडीची स्पीड काढायची. स्पीड किलोमीटर प्रति तास काढायचं. म्हणजे हा क्वेश्चन मार्क. आता करायचं काय? काही नाही करायचं. बघा बेटा काय करायचं? 600 मीटरची गाडी आहे. किती मीटरची गाडी आहे? लंबी 600 मीटर. किती सेकंदात पार करते? 36 सेकंद. किती सेकंदात? 36 सेकंदात. आता मला सांगा बेटा, जर 36 सेकंदात 600 मीटरची गाडी एका खांबाला पार करते, तर तुम्हाला स्पीड विचारलं कोणाचा? त्याचा वेग विचारला. तर काय करू? 1 तास म्हणजे किती? 3600 सेकंद. किती सेकंद? 3600. तर किती येणार बेटा? स्पीड येणार आहे. 600 गुणाकार किती? 3600 भागीला किती? 36. तर 36 कॅन्सल. उत्तर काय येणार बेटा? 6000. किती येणार आहे? 60,000 मीटर आहे. काय येणार आहे? 60,000 मीटर. आणि उत्तर आहे का? नाही. तर बघा बेटा, 1 किलोमीटर म्हणजे काय? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर. ठीक आहे? 1 किलोमीटर म्हणजे 1000 मीटर होते. ठीक आहे? जर तुमचं उत्तर मीटरमध्ये आलं, काय आलं? मीटरमध्ये आलं, तर तुम्ही काय कराल बेटा? जे पण उत्तर येईल त्याला कितीने भागाल? 1000 ने. कितीने भागाल? 1000. कळलं का? आता उत्तर किती आलं तुमचं? 60,000. तर तुम्ही भागाल कितीने? 60,000 भागलेला किती? 1000. म्हणजे उत्तर किती येणार बेटा? 60 किलोमीटर. किती? 60 किलोमीटर. कळलं का? 60 किलोमीटर म्हणजे उत्तर किती आहे? पहिलं. आता तुम्ही म्हणाल एवढं लेंदी आहे का? लेंदी नाही बेटा. फक्त तुम्हाला समजून सांगण्यासाठी पहिला क्वेश्चन. ठीक आहे? समजून सांगण्यासाठी पहिला क्वेश्चन. दुसरा क्वेश्चन. काय म्हणतो बघा बेटा. 50 मीटर. आता मी डायग्राम नाही काढत. 500 मीटर. 500 मीटरची ट्रेन आहे. एका खांबाला किती मिनिटात करते कव्हर? 18 सेकंद. किती सेकंदमध्ये? 18 सेकंदमध्ये. ठीक आहे? तर तर त्या गाडीचा वेग किती? वेग म्हणजे किती? 3600 सेकंदात. एका तासाचा. वेग किती? बरोबर आहे. सेकंदच्या खाली सेकंद. ठीक आहे. हे मीटर आहे. तर मीटरच्या बरोबर मीटर. ठीक आहे. 500 गुणाकारात किती? 3600 भागीला किती? 18. 18 दुणे 36. 5 दुणे 10. म्हणजे किती आलं हे? 10,000. किती आलं? 10,000 मीटर आलं. क्लिअर आहे? 10,000 मीटरला तुम्ही काय करून बेटा? 1000 ने काय करून टाकू? हे 2 शून्य, हे 2 शून्य आणि 5 दुणे 10. 1 शून्य पुन्हा पाहिजे होता. ठीक आहे. हा शून्य एक लावला. तर मी काय करेन बेटा? त्याला 1000 ने भागून टाकेल. ठीक आहे. हा 1000 ने भागितलं तर हे 3 शून्य गेले आणि हे 3 शून्य गेले. म्हणजे उत्तर किती आलं बेटा? 100 किलोमीटर. किती किलोमीटर आलं? 100 किलोमीटर. ऑप्शन नंबर बी. कळलं का? कळलं? मला डाऊट आहे याच्यामध्ये? डाऊट नसावा. खूप सोप्या पद्धतीने सांगत आहे बेटा मी. क्लिअर आहे? क्लिअर आहे? हळू-हळू पण सांगतो आणि सोप्या पद्धतीत. पण जर सेशन आवडत असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा तुमच्या मित्रांना. ठीक आहे? हा इथपर्यंतचा हा एक पार्ट होता. याच्या पुढे चौथा प्रकार आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये बघूया. ठीक आहे? तर तोपर्यंत बेटा जय हिंद.